नमस्कार, मी मेधा नानीज गोवन किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय अगदी युनिक असे शुगर फ्री म्हणजे अगदी गूळ सुद्धा न वापरता मुगाचे लाडू। हे लाडू घरातील लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबापर्यंत सगळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर सुरू करूया। इथे मी घेतलेले आहेत 1 कप मूग स्वच्छ धुवून मग थोडेसे वाळवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी लो फ्लेमवर आणि भाजताना थोडीशी जाड बुडाचीच कढई आपल्याला इथे घ्यायची आहे। गॅस थोडा जरी मोठा ठेवला तर लगेच हे मूग करपतात आणि मग आपल्या रेसिपीत हा कडवटपणा सगळा उतरतो। म्हणून गॅस एकदम लो ठेवूनच आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे। अगदी 2-3 मिनिटातच तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छान सुगंध पण सुटलेला आहे। या स्टेजवर आपण याच्यात घालूया एक 7-8 बदाम आणि 7-8 काजू आणि हे सुद्धा याच्यात छान खरपूस भाजून घेऊया। असे थोडेसे भाजून घेतल्यामुळे बदाम आणि काजूचा सुद्धा आपला पावडर छान तयार होईल आणि 1 मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर भाजून झाल्यानंतर आता गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे सगळं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याचा आता एकदम फाईन पावडर आपल्याला करून घ्यायचं आहे। तयार केलेली सगळी पावडर एका प्लेटमध्ये काढून घेते। हे लाडू करताना मी ते साखर आणि गूळ यापैकी काहीही वापरणार नाही आहे, कारण हे मुलांसाठी तर मी करतेच, पण घरात जे डायबिटीज पेशंट असतात ते सुद्धा हा लाडू खाऊ शकतील अशा तऱ्हेने मी बनवणार आहे। त्यासाठी परत कढई ठेवली आहे आणि त्याच्यात फक्त 1 चमचा मी घरगुती तूप घालते। हे गाईचं तूप आहे। तूप थोडंसं गरम झालं की याच्यात घालते 1 कप खजूर। सीडलेस खजूर मी इथे घेतलेले आहे। 1 कप मूग घेतले होते, त्यासाठी आपण 1 कप इथे खजूर घेतलेला आहे आणि हा थोडासा आपल्याला तुपात मऊ करून घ्यायचा आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण हे जे लाडू बनवतो ते किती हेल्दी बनणार आहे। त्याच्यात साखर नाही, गूळ नाही, कुठलाही अनहेल्दी असा पदार्थ त्याच्यात आपण घातलेला नाही आहे। हे लाडू तुम्ही मुलांसाठी टिफिनला किंवा घरात जर कोणी डायबिटीज पेशंट असेल त्यांना गोड खायची खूप क्रेविंग होते, त्यासाठी हा 1 लाडू जरी खाल्ला तरी पुरेसा आहे। यात त्यांना सगळे प्रोटीन पण मिळतील आणि त्यांची गोड खाण्याची क्रेविंग पण कमी होईल। याच्यात थोड्या काळ्या मनुका घालते, तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याच्यात मिक्स करते। आता आपला खजूर छान मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकता। गॅस आता बंद करते आणि हा खजूर गरम असतानाच या पिठात मिक्स करून घेऊया। आणि हे सगळं पीठ आता याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं चमच्यानेच आपण हे मिक्स करून घेऊया। आता थोडंसं थंड झालेलं आहे हे सगळं, आता हातानेच छान मिक्स करून घेते। फक्त आणखी 1 चमचा तूप मी वरून घालणार आहे आणि परत हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याचा एक छान गोळा तयार करून घेऊया आणि मग याचे लाडू बनवायचे। आता हाताला थोडं तूप लावून याच्यावर पण अगदी छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तरी भाजलेली खसखस आहे याच्यात रोल करून घ्यायची। असेच सगळे लाडू मी आता तयार करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, असे हे शुगर फ्री प्रोटीनने भरलेले मुगाचे लाडू कुटुंबातल्या प्रत्येकासाठी टिफिनमध्ये द्यायला, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा कधीही गोड खायची इच्छा झाली तरी तुम्ही हे अगदी गिल्ट फ्री एन्जॉय करू शकता। रेसिपी आवडली तर 1 लाईक नक्की द्या आणि रेसिपी शेअरसुद्धा करा आणि हो, तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की द्या। पुन्हा भेटू लवकरच। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।